हे सावळे रूप दिसू द्या. हे हरिभक्त परायण सुनील महाराज लावले आहेत. या संपूर्ण सोहळ्यामध्ये या श्रीकृष्ण रूपी आपल्या या माऊलीला सगळ्यांचं दर्शन होतं. आणि जेव्हा पांडुरंग पालखीचा सोहळा हा पुढे जातो तेव्हा त्यांचं जे नृत्य आहे, त्यांचा जो भक्ती विष्कार आहे, त्यांचा जो नृत्य विष्कार आहे, तो अतिशय नयनदीप आहे, डोळ्यात साधणार आहे. अशा या माऊलीचं तेजस्वी स्वरूप आपल्याला भागलेलं आहे, लाभलेलं आहे. गेट ऑफ इंडिया मुंबई ते पंढरपूर दिल्लीला पण त्यांचं प्रस्थान असतं. खूप सुंदर असं त्यांचं हे बघा माझ्या इथे फारच सुंदर माऊली रामकृष्ण या ना देवा. काय माऊली केशवा माधवा उजळलेली भाग्य आता चिंता वाढली दर्शन याला पद्मनाभ जोडेला संपुष्ट हेंदी पेटी करुणी पोटी साठवून का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. थोड्याच वेळामध्ये आपला हा पांडुरंग पालखीचा सोहळा आता इथून प्रस्थान होत आहे. कॉटन ग्रीन राम मंदिर ते दुपारचा जो टप्पा आहे विठ्ठल मंदिर वडाळा या ठिकाणी 1 दिवसाचा 4 तासाचा हा पांडुरंग पालखी सोहळा सगळ्या माऊलींना, छोट्या बाळगोपाळ मंडळींना प्रवास सुखाचा जावो, आनंदी जावो, माऊलीबाई जावो आणि प्रत्येकाच्या मुखातून नामस्मरण घडावं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असेल. वाटचालीत सुद्धा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा इकडच्या गप्पा सकाळी काय दुपारी काय घरगुती कोणत्याही गप्पा न करता प्रत्येकाच्या मुखातून रामकृष्ण हरी नाम घेता वाटत चाले यज्ञ पाऊला पाऊले. त्याप्रमाणे आपला हा भक्ती मार्ग आहे. या दिवशी तरी आपल्या घरगुती